या मालिकेच्या जबरदस्त धागामध्ये प्रेक्षकांनो खूप मोठं भयंकर सत्य त्या रात्रीच्या दुसऱ्या दिवशी उलगडलेलं आहे. हो, त्या रात्री अश्विन सुद्धा तिकडे गेला होता. कारण मध्यरात्री ज्या वेळेला प्रिया उठून गेलेली आहे त्या वेळेला अश्विन सुद्धा तिकडे गेलेला आहे. अश्विन तिकडे का गेला? तिकडे गेल्यावरती काय सत्य समजलं? प्रियाच्या बद्दलचं खूप मोठं भांड कसं फुटलं? आणि त्याच वेळेला इकडे आता नक्की प्रतिमा आणि रविरा. आणि आता या सगळ्यांना रेकॉर्डिंग तर सापडलंय, पण प्रतिमाची स्मृती परत आल्यावरती तिने ज्या गोष्टींच्या अपघाताच्या दिवशीचा खुलासा केलाय त्यानंतर प्रिया तन्वी नाहीये हे सत्य सगळ्यांच्या समोर आले. नक्की काय घडले सविस्तर व्हिडिओमध्ये प्रेक्षकांनो. त्या रात्री प्रिया कंटिन्युअसली कॉल करत आहे. प्रिया कॉल करते पण आता तिचा कॉल काही नागराज किंवा महिपत उचलत नाही, म्हणून ती त्या रात्री निघालेली आहे. जे लोकेशन पाठवण्यात आले अपघात त्याच ठिकाणी आणि त्याच वेळेला झाला. इकडे आता रात्रीच्या वेळेला अश्विनला जाग आलेली आहे. अश्विनला जाग आली आणि अश्विन तिकडून निघालेला आहे. तो प्रियाचा पाठलाग करता आहे याची आता कल्पना प्रियाला अजिबात नाहीये. प्रिया या सगळ्यांमध्ये आता विचार करते की काही झाला तरी सुद्धा मी आता त्या ठिकाणी पोहोचणार म्हणजे पोहोचणार. प्रिया आता हळूच निघाली. दार बंद करून ती निघालेली आहे. इकडे तोपर्यंत इकडे आता आपल्या अर्जुनला साधारणपणे काहीतरी आपल्यापासून कोणीतरी लपतने. ज्या ठिकाणी कॅमेरे आहेत त्या ठिकाणी असं वाटतंय. फायनली तो दिवस संपन्न झालाय आणि सगळे घरी. प्रेक्षकांनो, आता इकडे प्रतिमा आणि सायली यांना बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आठवलेल्या आहेत आणि त्याच वेळेला जेव्हा त्या दोघी जणी घरी आलेली आहेत आणि त्या वेळेला मात्र आता त्या दोघी आल्यावरती इकडे रविराज आणि अर्जुन बसलेत. रविराज पोलीस स्टेशनवरून परत आलेले आहेत आणि रविराज सांगतायत की काही झाला तरी ते ज्या गोष्टी मला पोलीस स्टेशनला बसून समजल्यात त्या गोष्टी आता मी सांगतो. तुम्ही तिकडे काय घडले ते सांगा. त्यानंतर अर्जुन म्हणतो, प्रतिमा मला तर असं वाटतंय की तुझी स्मृती पूर्णपणे परत आलेली आहे. तुला सगळ्या गोष्टी आठवल्यात याची मला पुरेपूर कल्पना आलेली आहे. प्रतिमा सांगते, हो अर्जुन. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, रविराज काका आपण जिंकलेलो आहोत. प्रतिमाला सगळं तर आठवलंय, पण त्याचबरोबर माझ्यासमोर जे काही सत्य आल्या ना ते महाभयंकर सत्य आहे. त्यावरती रविराज म्हणतात, खरंच प्रतिमा मला तुझा खूप अभिमान वाटतो. त्यावरती मग आता सायली सांगते, प्रतिमा आत्या मला एक गोष्ट आठवते आहे आणि ती म्हणजे ज्या वेळेला तुम्ही महिपतना सांगत होतात की तू 22 वर्षापूर्वी काय केलंस हे सगळं आता मला माहिती आहे. तर तुम्हाला त्यावेळेला सगळं आठवलं होतं का? प्रतिमा सांगते, हो सायली मला त्याच वेळेला सगळं आठवलं होतं. त्यांनीच आमचा अपघात घडवलाय. तिकडून मी ज्या वेळेला बाहेर आले त्या वेळेला त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या तोंडावरती जी जखम होती ती जखम आता इकडे त्यांच्यामुळे घडलेली होती. असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे सांगायला लागते. सायली प्रतिमा त्या चिंता करू नका. जे काही तुम्ही आता बोललात ते 5 कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे आणि ते 5 कॅमेरे आता इकडे आपल्याकडे आहेत. ती सगळं रेकॉर्डिंग आता आपण एक एक करत पाहूया. असं म्हणत सगळेजण आता रेकॉर्डिंग पाहायला बसतात आणि त्याच वेळेला आता इकडे त्या रेकॉर्डिंगच्या मध्ये आता असलेला महत्वाचा पुरावा तो आता समोर येणार असतो. तितक्यात रविराजांना कॉल आलेला आहे. तो म्हणजे आता पोलिसांच्या. आणि पोलीस आता रविराजांना सांगतायत की तुम्ही लवकरात लवकर इकडे या. आम्हाला काहीतरी वेगळेच माहिती समजली. पोलिसांना काय माहिती समजले म्हणून आता रविराज आणि अर्जुन हे दोघंजण तो व्हिडिओ न बघता तिकडून बाहेर पडलेले आहेत. तर पोलिसांना सांगतात, जे 5 कॅमेरे लावण्यात आले होते त्या 5 कॅमेऱ्यांच्या इथे आता आपल्याला जे काही समजले ते महाभयंकर सत्य आहे. त्या 5 कॅमेऱ्यामध्ये जो कोणी कॅप्चर झालेला आहे तो कॅप्चर झालेला प्रत्येक माणूस आता इकडे आपल्यासाठी महत्वाचा आहे. तर त्या ठिकाणी महिपत आणि त्याची माणसं यांच्या व्यतिरिक्त जर कोणी होतं तर ते तुमचे बंधू. यावरती रविराज म्हणतात, काय नागराज आणि नागराज तिकडे काय करायला गेला होता? यावरती ते सांगतात, ते काही आम्हाला माहित नाहीये की तुमचे बंधू तिकडे काय करायला गेले होते, पण ते तिकडे गेले होते ही गोष्ट मात्र तुम्ही नाकारू शकत नाहीत. रविराज म्हणतात, एक मिनिट मला ते तुम्ही फुटेज दाखवू शकता का? आणि त्यानंतर मग आता लगेचच सगळं चालल्यावरती लगेचच रविराज म्हणतात, बघूया ते फुटेज बघितल्यावरती त्याच्यामध्ये त्यांना आता नागराज तर दिसलेला आहे, पण प्रेक्षकांनो त्यांना दिसलाय तो म्हणजे अश्विन तिकडे काय करतोय हे मात्र आता काहीच कळत नाहीये. आणि त्यानंतर अर्जुन ते म्हणतो की
मला तर जरा फुटेज बघायला मिळेल का? यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतोय. आता इकडे लगेचच सांगतोय रविराजांना अर्जुन की मला वाटते काहीतरी गडबड आहे. मी अश्विनला जाऊन भेटतोय कारण मला हे सत्य कळालंच पाहिजे. नक्की काय गडबड होतीये? अश्विन तिकडे का गेला होता? काय आहे हे सत्य समजल्याशिवाय पुढे जाता येणार नाहीये. आता इकडे अर्जुनने हे सगळं ठरवलेलं आहे आणि त्यानंतर प्रेक्षकांनो अर्जुन अश्विनची भेट घेत असताना इकडे अजून एक सत्य समोर आले की त्या वेळेला प्रिया पण तिकडे गेली होती. आता मात्र चक्रवाईची वेळ आलेली आहे रविराजावरती आणि तन्वी तिकडे का गेली होती यावर वरती आता इकडे सांगायला लागतात पोलीस की एक ती म्हणेस तुम्हाला मी जे सांगतोय ना त्यामध्ये सगळ्यात पहिली गेली होती ती म्हणेस. आता तिकडे तन्वी तिकडे गेल्यानंतर मग तिच्या पाठोपाठ तिच्या पाठलाग करत गेलेला आहे तो म्हणजे तुमच्या जावई अश्विन. आता काहीच कळत नाहीये काय आहे ते. तुम्ही सत्य शोधून काढा आणि तुम्हाला समजल्यावरती तुम्ही आता आम्हाला सुद्धा सांगा. असं म्हटल्यावरती मग आता रवीला सांगायला लागतात नाही या सगळ्या प्रकरणाशी तन्वीच्या काहीतरी संबंध आहे आणि कदाचित अश्विन तिच्या पाठलागच करण्यासाठी फक्त गेलेला असणार आहे. मला असं वाटतं की अर्जुन तू पहिले आता अश्विनला विचार. तर इकडे मुळातच अश्विन आता आलेला आहे की या सगळ्यामध्ये आता अश्विन प्रियाला विचारतोय तू काल रात्री कुठे गेली होतीस? त्यावरती प्रिया म्हणते तू काय आता माझी पाठराखण करणार? म्हणजे माझी काय आता तू उलट तपासणी करायला आहेस का? या सगळ्यामध्ये आता इकडे लगेचच सांगायला लागतो तो हे बघ काल रात्री मी तुझ्या पाठलाग केला होता तुझ्या मी पाठलाग. पण आता मला जे काही सत्य आहे ते सत्य सांग. यावरती ती म्हणते मी काहीही केलेलं नाहीये, मी फक्त तिकडे गेले होते. यावरती तो म्हणतो तू जंगलात का गेली होतीस? मला कळलं की या सगळ्यामध्ये आता म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मी तुझ्या पाठलाग केला. तेव्हा मला कळलं की तू तिकडे जो काही डाव रचलेला आहे तो बघायला गेली होतीस. म्हणजे आता अर्जुनने सगळे हे प्लॅनिंग केला होता. प्रतिमा ते आठवण्याचा तिकडे महिपत होता आणि तू कशाला गेली होतीस असं म्हटल्यावरती ती उडवडवीची उत्तर देते. पण अश्विनलाही उत्तर पटलेली नाहीत आणि त्यावरती मग आता तो सांगतोय मला जे काही सगळं आहे ते कळलंच पाहिजे. यावरती प्रिया आता अकांतांडव करायला लागते आणि ती विचार करते नाही या अश्विनला काहीही करून पुन्हा एकदा मला आता गोळात घेतलं पाहिजे. आज जर का हा अश्विन गोळात नाही आला तर आपलं काही खरं नाही. आता प्रेक्षकांनो रविराज घरी आलेले आहेत. रविराज घरी आल्यावरती मग आता प्रतिमा सांगते रविराज मला एक गोष्ट आठवलेली आहे. म्हणजे ज्या दिवशी आपण आता तिकडे गेलो होतो ना त्या दिवशीची गोष्ट. रविराज म्हणतात कसली गोष्ट? त्यावरती मग आता आपली प्रतिमा सांगायला लागते खरं सांगायचं तर त्या दिवशी आता तिकडे तुम्ही बघितलं नसाल पण तिकडे तन्वी आली होती. रविराज म्हणतात मग आता प्रतिमाच्या तब्येतीमध्ये इकडे सुधारणा आहे. तर आता सायलीची तब्येत विचारायला रविराजांनी कॉल केला अर्जुनला आणि अर्जुन म्हणतोय सायली सुद्धा ठीक आहे, जरा तिला मानसिक धक्का बसलाय. त्यावरती लगेचच आता इकडे रविराज सांगायला लागतात तिची चिंता करू नको, ती पण ठीक आहे. पण अर्जुन माझ्या हातामध्ये खूप महत्वाचे पुरावे आहेत, मी घरी येतोच आहे. यावरती अर्जुन म्हणतो सिनियर हो मला पण तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. म्हणजे काल पोलीस स्टेशनला काय झाला आणि इकडे काय झाला या गोष्टी आता इकडे आपल्याला एकमेकांशी डिस्कस करायलाच पाहिजेत. कारण खरं सांगायचं तर आता मी जे काही काल पोलीस स्टेशनला पाहिलं ना त्यानंतर मग आता खूप अशा गोष्टी माझ्या समोर आल्यात की ज्याच्यामुळे मी आता तुला सत्य सांगू इच्छितो. यावरती रविराज म्हणतात अरे 5 कॅमेराला 5 फुटेज जे आपण लावले होते ना ते सगळे आता मी पाहिलेत. मी तुला सांगायला तिकडे येतोय, जरा फक्त प्रतिमाला शुद्धी देऊ दे आणि त्यानंतर मग आता मी तुला सांगतोय. असं म्हटल्यावर रविराज म्हणतात ठीक आहे मी आलोय, पण अर्जुन एक काम कर. खूप आनंदाची बातमी आहे, प्रतिमाने आपल्या भीतीवरती हे केलेलं आहे. त्यामुळे पूर्णाईन सांग आपण एक छोटीशी पूजा करतोय आणि रविराजांनी मुद्दामच या पूजाचं प्रेक्षकांनो आयोजन करायला सांगतल. रविराजांच्या मनात काय आहे हे अर्जुनला समजल नाही आणि अर्जुन विचार करतोय आता तर इतक्या मोठ्या संकटातून प्रतिमा त्या बाहेर आल्या तर सिनियरला या सगळ्या पूजा वगैरे नाही काहीतरी गडबड आहे. ही गोष्ट अर्जुनच्या मनामध्ये आता इकडे सारखी येत आहे आणि त्यानंतर तो आता प्रतिमाला सांगतोय. म्हणजे तो कल्पनाला सांगतोय की आई म्हणजे आपल्या रविराज काकांनी सांगितलंय की एक छोटीशी पूजा करूया. प्रतिमा त्याला आठवली म्हणून आणि त्यानंतर इकडे अश्विन अर्जुन सोबत बोलायला आलाय. अश्विनला जरा प्रेक्षकांनो खूपच मोठा धक्का बसलाय की रात्री ही क्राईम सीन वरती कोंड्या गेली होती आणि त्यानंतर तर मग आता तो सांगतोय मला सांग दादा की तन्वी कुठे गेली होती. यावरती आता इकडे अर्जुन त्याला सगळी गोष्ट सांगतो आणि तो सांगतोय
की आत्ताच्या आत्ता सिनियर येतील आणि त्यांनी सुद्धा ते पाहिले. यावरती तो म्हणतो, म्हणजे काय? त्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो ते म्हणजे प्रतिमा हत्याच्या अपघातस्थळी. प्रतिमा हत्याच्या अपघातस्थळी ज्या वेळेला गेलो ना, या सगळ्यामध्ये आता प्रतिमा हत्याचं आणि रविराज काकांचं जो काही अपघात आहे ना, तो घडवून आणलाय महिपतने. हे आता इकडे आपल्याला समजलेलं आहे आणि त्याचमुळे आता इकडे आम्ही तिकडे गेलो होतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही ज्या वेळेला तिथे गेलो तेव्हा तिकडे तन्वी यायची. कामच काय? यावरती तो म्हणतो, तन्वी का आली होती? आणि हल्ली सांगू का मी, म्हणजे आता कुणीही तिच्याशी नीट वागत नाहीये म्हणून मी तिला आपला समजून घेतोय. पण हल्ली तिचं वागणं खूपच विचित्र झालेलं आहे. मी या सगळ्यामध्ये आता जे काही ती वागते ना ते सहन करतोय. पण खरं सांगायचं तर आता मला सुद्धा हे सहन होत नाहीये. बरेच दिवस झाले तिचं विचित्र वागणं मी सहन करतोय. आता त्या ठिकाणी जिथे अपघात झाला तिकडे ती का गेली असेल इकडे अर्जुन घटना सांगतो. आणि त्या नुकतेच रविराज घरी आलेत. रविराज घरी आल्यावरती सगळ्यांना एकत्रितपणे बोलावले. यावरती मग आता कल्पना सांगते, भाऊजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी केलेली आहे. आता आपण पूजा सुरू करूया. रविराज म्हणतात, 1 मिनिट थांबा कल्पना वाहिनी, मला सगळ्यांना काहीतरी दाखवायचं आहे. अश्विन तू पण ये, सायली तू पण ये, असं म्हणत मात्र आता इकडे सगळ्यांना समोर बोलावल्यावरती आता रवीला सांगायला लागतात, काल रात्री ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो प्रतिमाला सगळं आठवण्यासाठी कल्पना वाहिनी, तुम्ही काल तिकडे नव्हतात, तुम्ही पुण्याला गेला होता त्यामुळे तुम्हाला याची काही कल्पना नाहीये. पण खरं सांगायचं तर आता हा जो काही प्रकार घडला ना, हा प्रकार महाभयंकर होता त्या रात्री. आता तिकडे 5 कॅमेरे लावले आणि आम्ही असा प्रकार केला होता. हे सगळं होत असताना मग आता तोपर्यंत त्याच वेळेला तन्वी बघा तिकडे काय करते. तन्वी बघा काय करते म्हटल्यावरती अश्विन आता सांगायला लागतो, काल रात्रीपासून ती गायबच होती, खूप उशीर आली. आणि त्या वेळेला मग आता दुसऱ्या फ्रेम मध्ये नागराज पण दिसलाय. हे सगळं होईपर्यंत सायली आता प्रेक्षकांनो शुद्धीवरती आलेली आहे आणि ती सुद्धा तोपर्यंत खाली येऊन थांबलेली आहे. सायली खाली येऊन थांबलेली आहे आणि त्याच वेळेला सगळा प्रकार रविराजांनी दाखवलाय. सगळ्यांना तो व्हिडिओ बघून धक्का बसलाय, कारण त्या व्हिडिओमध्ये आता इकडे प्रिया नागराजची फोनवरती बोलतीये. प्रिया नागराजला फोनवरती आता सांगते की नागोबा काका, या सगळ्या ह्याच्यामध्ये मी तन्वी नाहीये, हे सत्य कुणाच्या समोर तर नाही येणार. आणि आता हे सगळं बघून इकडे अश्विनला प्रेक्षकांनो खूप मोठा धक्का बसलाय. काय आहे हे सगळं? रविराज म्हणतात, अश्विन ज्याप्रमाणे तुला धक्का बसलाय ना, तितकाच आणि त्यापेक्षा जास्त मोठा धक्का आता मला बसलेला आहे. हे सगळं जे काही चाललं ना, मला तर कळेनासच झालेलं आहे की हे काय आहे. ह्या अपघाताशी महिपतचा संबंध आहे, हीच गोष्ट माझ्यासाठी महाभयंकर आहे आणि त्याचाच ही मुलगी सामील आहे, त्याचाच नागराज तिकडे आहे. काय संबंध आहे या अपघातासोबत? नागराजचा काय संबंध आहे? आणि जर का तू पण त्या अपघातामध्ये सामील आहेस तर तिकडे येऊन लपून छपून काय करत होतीस? प्रिया आता तर तप करायला लागते, पण तेवढ्यात पण खोटारडेपणा करतात ते प्रिया सांगायला लागते. बाबा मला कळलं होतं की आईची स्मृती परत आणण्यासाठी तुम्ही आता हे सगळं करत होतात, म्हणून मी त्या ठिकाणी यायच्या ठरवलं. यावरती रविराज म्हणतात, आणि मग लपून छपून आम्हाला सांगण्याची का नाही गरज वाटली? यावरती म्हणती, पण तुम्ही सुद्धा माझ्यापासून लपून छपून केलत ना, मी पण त्या अपघाताचा एक भाग होते, तर तुम्ही मला सुद्धा सांगायला हवं होतं. मग मी पण या अपघातामधून आता सफर झालेली आहे ना. रविराज म्हणतात, तू या अपघातात सफर होण्याचा प्रश्नच येत नाहीये. त्यावरती ती सांगते, का पण मी का नाही सफर होऊ शकत? काय बोलत आहे तुम्ही? यावरती रविराज सांगतात, या अपघातामध्ये 3 व्यक्ती होत्या, एक म्हणजे मी स्वतः, एक म्हणजे प्रतिमा आणि दुसरी म्हणजे आमची तन्वी. पण तू या अपघातातून सफर होण्याची गरज नाहीये, कारण आता तू खरी तन्वी नाहीच आहेस. यावरती आता इकडे ती सांगते, काय बोलत आहे तुम्ही? मग प्रतिमा सांगायला लागते, हो, ज्या वेळेला आम्ही सगळे कॅमेरे व्यवस्थितरित्या पाहिले त्याच वेळेला आम्हाला सगळं सत्य आलेलं आहे समोर. तू, महिपत आणि नागराज, तुम्ही तिघे जण आम्ही गेल्यानंतर सुद्धा एकत्र भेटला होतात. नागराजने तुला कॉल केल्यानंतर तुम्ही एकत्र आलात, तुम्ही एकत्र भेटलात आणि एकत्र भेटून आता तुमच्या गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत. याच्यातच आम्हाला खूप मोठा सत्य समजलेला आहे की तुम्ही तन्वी नाही आहात. आणि आता या अपघाताशी तुमचा काय संबंध आहे हे सांगा, नाहीतर पोलीस आत्ताच्या आत्ता येऊन तुम्हाला आता पकडून नेतील. असं म्हटल्यावरती प्रिया गडबडली. रविराज म्हणतात, बोल लवकर,
तू तन्वी नाहीयेस, पण तुझा संबंध तरी काय अपघाताशी. यावरती आता इकडे प्रिया मात्र गडबडली, म्हणून रविराजांनी थोबाड फोडत प्रियाला सत्य वधून घेतलेलं आहे. प्रेक्षकांनो, प्रिया या सगळ्यात सुद्धा आता आपली बाजू बचाव करण्यासाठी खोट्यावरती खोटं बोलत राहणार आहे. 5 लावलेल्या कॅमेरामुळे सत्यता समोर मोर आली. पण या सगळ्यामधून खरंच प्रियाला आता रंगेहात हात पकडण्यामध्ये रविराज यशस्वी होतील का, की पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये आता गडबड होते आणि ती वाचून जाणार. येणाऱ्या भागामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत.